हाय स्टुडंट्स, स्वागत आहे सर्वांचं गव्हर्नमेंट स्कीम अँड पॉलिसी हा जो सेक्शन आहे लक्षवेध आय एस अकॅडमी त्यामध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा सेक्शन जो आहे गव्हर्नमेंट स्कीम अँड पॉलिसी अत्यंत इम्पॉर्टंट का आहे? सगळ्यांना माहिती आहे की UPSC किंवा कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आणि पॉलिसीज बद्दल प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा आज आपण जी पॉलिसी बघूया तर ती आहे बघा DBT, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, राइट? तर याची ह्या स्कीमची पार्श्वभूमी काय? आपण सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत. अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, की ज्या व्यक्तीला जो लाभार्थी आहे गव्हर्नमेंटच्या नजरेमध्ये, तो हा वंचित घटक आहे, हा फार्मर आहे, याला आपल्याला मदत करायची आहे, आर्थिक स्वरूपातली मदत करायची आहे. तर ती कशी करायची? मग त्याला त्याच्या अकाउंटवरती पैसे डायरेक्ट ट्रान्सफर करायचे. त्यासाठीच जनधन अंतर्गत सर्व लोकांना, गोरगरीब सर्व लोकांना बँकेमध्ये अकाउंट उघडण्यासाठी गव्हर्नमेंटने अगोदर प्रोत्साहित केलं होतं आणि हजारो, करोडो लोकांचे आता बँकेमध्ये अशा पद्धतीनं अकाउंट्स, सेव्हिंग अकाउंट्स तयार झालेले आहेत. त्यांनी ओपन केलेले आहेत आणि ते यासाठी केलं होतं, की गव्हर्नमेंटला डायरेक्टली त्यांच्या बँक बँक अकाउंटमध्ये पैसे टाकून त्यांना मदत करायची होती. म्हणजे मध्ये कुठलाही अपहार पैशांचा होऊ नये, पैशांचं कुठेही डिले किंवा कुठे काटछाट वगैरे होऊ नये, पैसे डायरेक्टली पूर्णपणे मिळावेत. बघा मला आठवतं अ, फार पूर्वी भारताचे पंतप्रधान आहेत राजीव गांधी यांनी एकदा भाषणामध्ये असं जाहीरपणे सांगितलं होतं, की जो पैसा गव्हर्नमेंट, सरकार मार्फत गोरगरीब व्यक्तीला मिळायला हवा. समजा आम्ही ₹1 जर पाठवला, त्यातला फक्त 15 पैसे त्या व्यक्तीपर्यंत जातात. मधले 85 पैसे म्हणजे ₹85 पैसे आउट ऑफ दॅट ₹1 इस बेइंग गॉन समवेअर इन द करप्शन. तो खूप मोठे लेयर्स असतात, खूप मोठे स्तर असतात. वरून सेंट्रल गव्हर्नमेंटकडून ती स्कीम तयार होते. मग तिथून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत हळू-हळू त्या व्यक्तीच्या पर्यंत ज्यावेळी पैसा जायचा तो अत्यंत कमी जायचा. ₹1 जर त्याला जावा असं वाटत असेल तर ओन्ली 50 पैसे ही यूज्ड टू गेट आउट ऑफ 100 पैसे आणि 85 पैसे जे आहे त्याच्या नावावरती ही मधल्याच मंडळी खाऊन टाकतात. म्हणजे करप्शन किती. पण नंतरच्या काळात काय झालं, की टेक्नॉलॉजी जसजशी डेव्हलप होत चालते. मी नेहमी म्हणत असतो बघा, सायन्स एंड टेक्नॉलॉजीचा इतका जबरदस्त फायदा आहे. सायन्स एंड टेक्नॉलॉजीमुळे तुमचं लाईफ चांगलं होतंय. नुसत्या सुविधा नाही मिळत आहे. तर ट्रान्सपरन्सी पण येत चालली आहे गव्हर्नन्सच्या कामामध्ये. गव्हर्नमेंटची जेवढी कामं असतात, गव्हर्नन्सचं जे काही काम असतं, प्रशासनाचे काम असतं त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी येत जाते आणि त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा जबरदस्त फायदा होतो. आज आपण काय करतोय, सगळ्या लोकांना जनधन च्या अंतर्गत बँकेमध्ये अकाउंट्स उघडायला सांगितले आणि त्याच्याद्वारे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये आपण ट्रान्सफर करायला सुरुवात केली सरकारनं. त्यावेळी खूप लोकांना लाभ मिळू लागला, पूर्ण लाभ मिळू लागला. त्यामुळं त्या दृष्टीने DBT शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याच्यावर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये परीक्षा होतात. तर आता आपण सुरुवात करूया. गव्हर्नमेंटची स्कीम आहे, ती आहे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. चला. ते बघू शकता आपण. आता हे बघा, हा जो सिम्बल आहे की नाही, हा गव्हर्नमेंटचा सिम्बल आहे. आपली संसद वगैरे, वगैरे. इथून पास झालं, एक बिल पास झालं, कायदा पास झाला किंवा एक स्कीम पास झाली आणि असं ठरवलं गेलं, की लोकांना आपल्याला पैसे पुरवायचे आहेत. एक महिलेचं चित्र इथे दाखवलं सामान्य महिला आहे. पण नुसती महिला नाही, मेल, फिमेल बोथ आर इन्क्लुडेड. तर रुपये डायरेक्टली चाललेत बघा. कुठे? तिच्या अकाउंटमध्ये चालले. त्या बाईला डायरेक्टली बेनिफिट मिळतोय. हे रुपये तो रुपीचा सिम्बॉल इथे दाखवला आहे. म्हणजे हे पैसे सरळ त्या बाईकडे जात आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटकडून त्या बाईकडे. तो डायरेक्ट बेनिफिट. So DBT is a government method to send money or subsidy directly to what? To the beneficiary's bank or post office account. तर बघा सामान्यपणे लोकांचे अकाउंट बँकेमध्ये असतात किंवा पोस्ट ऑफिसमध्ये असतात. तर पोस्ट ऑफिस किंवा बँक अकाउंट हे 2 अशी अशी माध्यमं आहेत, की ज्यामध्ये डायरेक्टली पैसे येतील आणि तिथून मग ते खात्यावरनं त्या व्यक्तीला मिळतील. तो ते पैसे विथड्रॉ करू शकतो. इट रिड्युसेस व्हॉट? इट रिड्युसेस द नीड फॉर मिडलमॅन. मिडलमॅनची गरज काय? मध्यस्थीची गरज काय आता? रिपीटेड व्हिजिट्स
अँड पेपर बेस्ड डिलेज. पेपर बेस्ड डिलेज पूर्वी कसे असायचे बघा, की हे पेपर आणा, आधार कार्ड आणा, पॅन कार्ड आणा, वगैरे, वगैरे आणा. सगळे पेपर जोडा. ओके. तुमचं रेसिडेन्शियल प्रूफ जोडा. तुम्हीच तिथे राहता हे आम्हाला कळू द्या. मग हे सगळे पेपर्सचं बंच तिथे जमा करा. त्यानंतर डिले होत राहणार. हळू त्याचं स्क्रुटिनी होईल, चेक होईल, करेक्ट होईल, न होईल. मग ते पैसे येतात किंवा न येतात त्या व्यक्तीच्या हातामध्ये खूप सारा डिले पण व्हायचा या गोष्टींना आणि कामामध्ये अ, अनियमितता असायची. निश्चित नसायचं की ते पैसे त्या व्यक्तीला मिळतीलच. ओके. हे सगळं टाळण्यासाठी ही पद्धत काढली आहे. मेन आयडिया काय आहे? राइट बेनिफिट, राइट पर्सन, राइट अकाउंट, राइट टाईम. सगळ्या मुद्द्यांना अत्यंत महत्त्वाचं अ, आहे बघणं बघा. राइट बेनिफिट, योग्य बेनिफिट व्यक्तीला मिळालं पाहिजे. राइट पर्सन, योग्य व्यक्तीला मिळालं पाहिजे. राइट अकाउंट, योग्य त्याच्या अकाउंटवरच गेलं पाहिजे आणि राइट टाईम, योग्य वेळीच पोहोचलं पाहिजे. तरच फायदा आहे. बरोबर आहे की नाही? आज शेतकऱ्याला जर गव्हर्नमेंटनी एखाद्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला पैशाची मदत करायचं ठरवलं, तर मग इथे तो बेनिफिट आहे. गव्हर्नमेंट ठरवलंय, की या विशिष्ट भागामध्ये जे शेतकरी आहेत त्यांची पिकं सगळी नासली आहेत. ड्रॉट आलेला आहे. दुष्काळ आलेला आहे. पाण्याचा अजिबात पत्ता नाहीये. तिथे दुष्काळग्रस्त अवस्था तयार झालेली आहे. मग तिथे लोकांना मदत करायची आहे. मग गव्हर्नमेंट काय करेल? एक बेनिफिट द्यायचं ठरवेल. राइट बेनिफिट. कोणाला? राइट पर्सनला. त्या फार्मर्सलाच गेलं पाहिजे. त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे प्रत्येक फार्मरचा. त्यानंतर राइट अकाउंट त्याच्या अकाउंटवरती गेलं पाहिजे आणि राइट टाईम म्हणजे योग्य वेळी गेलं पाहिजे. तो वेळ निघून गेल्याच्या नंतर 2-3 वर्षांनी पैसे देऊन काय फायदा? म्हणून हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा फायदा आहे बघा. एक्झाम की आहे बघा, वेलफेअर डिलिव्हरी रिफॉर्म. कल्याण जो करायचा आहे, लोकांचं कल्याण जे करायचं आहे, त्याच्यामधली ही तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, व्हाय वॉज डी नीडेड? त्याची गरज काय? तर बघा इथे गरज दिलेली आहे. प्रॉब्लेम इन ओल्ड वेलफेअर डिलिव्हरी. कल्याण कारी जी काही योजना असेल ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय प्रॉब्लेम्स त्यामध्ये होते तर ते बघूया. पूर्वी बेनिफिट्स कुड पास थ्रू मेनी लेयर्स भरपूर अँड बिफोर रिचिंग पीपल. लोकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी खूप लेयर्सनी तो पैसा खाली उतरत असे. प्रॉब्लेम्स असे होते बघा. डिलेज, फेक ऑर डुप्लिकेट नेम्स. डुप्लिकेट नावं तयार केली जायची, फेक नावं तयार केली जायची, लिकेजेस व्हायचे अँड करप्शन रिस्क असायचं खूप. मग डी ट्रायज टू मेक डिलिव्हरी फास्टर, क्लीनर अँड ईझियर टू ट्रॅक. फास्टर, त्यानंतर क्लीनर, स्वच्छ आणि ईझियर टू ट्रॅक. ट्रॅक करणं पण सोपं जातं कारण डिजिटल फॉर्मॅटमध्ये हे सगळं आहे. लगेच कळतं पैसा कुठे गेलाय, काय गेलाय, कसा गेलाय. मग बिफोर डी मेनी लेयर्स वर देअर. आफ्टर डी डायरेक्ट डिजिटल रूट. Digitally, directly to your account, bank account, the money is going to get deposited. Okay, so this is the effect of DBT. Next, the JAM Trinity. JAM. J for Janadhan, A for Aadhaar, M for File. ही त्रिनिटी. आता त्रिनिटीला काय म्हणूया आपण? म्हणजे एक 3 गोष्टींचा समूह असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे? त्रिवेणी संगम असं आपण म्हणू शकतो. द फाउंडेशन ऑफ डीबीटी इज द जॅम ट्रिनिटी. या जॅमच्या मार्फत डीबीटी तयार करण्यात आली. डीबीटी पॉसिबल झाली ओन्ली बिकॉज ऑफ दिस 3 डिफरंट थिंग्स. त्यांच्या अमॅलगमेशन, त्यांच्या एकत्रीकरणातून झालं. कसं? टुगेदर जॅम हेल्प्स द गव्हर्नमेंट आयडेंटिफाय, ट्रान्सफर अँड इन्फॉर्म. त्यातला हा पॉइंट बघा. जे जनधन काय? बँक अकाउंट. प्रत्येकाला बँक अकाउंट दिलं गेलेलं आहे. राइट. त्यानंतर आधार, अ युनिक आयडेंटिटी टू हेल्प व्हेरिफाय द राइट पर्सन. आधार कार्डवरूनच कळतं. आधार नंबर असतो की नाही तुमचा, एका व्यक्तीचा जो आधार कार्डवरचा जो नंबर आहे की नाही, तो फक्त त्याच व्यक्तीला आयडेंटिफाय करतो. दुसरा कुठलाच व्यक्ती जगामध्ये ही आयडेंटिटी वापरू शकत नाही. हे आधारचं वैशिष्ट्य आहे जबरदस्त. मोबाईल, एस-एम-एस ऑर फोन हेल्प्स इन्फॉर्म अँड कनेक्ट बेनिफिशियरीज. आज मोबाईल नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. तर मोबाईलमुळे काय होतं, की त्याला त्याचे बेनिफिट किती मिळाला, कसा मिळाला हे त्याला कळतं. म्हणजे ट्रान्सपरन्सी वाढते. हा जे-ए-एमचा फायदा. मग याच्यामध्ये काय होईल, दिस इज लिंक विथ डिजिटल इंडिया अँड फायनान्शियल इन्क्लुजन. फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे आर्थिक स्वरूपातली एक समावेशकता, सर्वसमावेशकता. सगळ्या लोकांना त्यात समाविष्ट केलेलं आहे डिजिटल इंडियाच्या मध्ये म्हणजे स्वरूपामध्ये. इम्पॉर्टंट फॉर पॉलिटी, गव्हर्नन्स अँड इकॉनॉमिक टॉपिक्स. आता यू-पी-एस-सीच्या अँगलने जर बघितलं, तर यू-पी-एस-सीमध्ये पॉलिटी बघा. पॉलिटी या सब्जेक्टसाठी इम्पॉर्टंट आहे, गव्हर्नन्ससाठी इम्पॉर्टंट आहे आणि इकॉनॉमीसाठी सुद्धा हा टॉपिक अत्यंत इम्पॉर्टंट आहे. या तीनही टॉपिक्सना धरून
JAM असेल किंवा डी-बी-टी असेल याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे ते आवश्यक आहे. नोट करा आवश्यक गोष्ट. आधार सीडिंग और व्हेरिफिकेशन मस्ट फॉलो प्रॉपर कन्सेंट अँड प्रायव्हसी सेफगार्ड्स. हे पण आवश्यक आहे. पण हा पॉइंट तुमच्यासाठी तितकासा महत्त्वाचा नाही. पुढे जाऊया. नेक्स्ट, हाऊ डी-बी-टी वर्क्स. काम कसं करतं बघा. तर एक लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे, की फ्रॉम गव्हर्नमेंट स्कीम टू बँक अकाउंट असा हा प्रवास आहे डी-बी-टीचा. फर्स्ट स्कीम आयडेंटिफाईज द एलिजिबल पीपल. कुठले लोकं पात्र आहेत, एलिजिबल आहेत. असं कोणालाही आपण रँडमली पैसे नाही देऊ शकत ना. ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांना बरोबर अगोदर ही स्कीम काय करते, आयडेंटिफाय करते, की ही लोकं खरंच पात्र आहेत, की एलिजिबल आहेत की नाही. सेकंड गोष्ट आहे बघा, त्यांचे आधार असेल, त्यांचं अकाउंट असेल, ते डिटेल्स जे आहेत ते व्हेरिफाय केले जातात. तर ती व्यक्ती आली त्याला विचारलं जाईल, "आधार दाखवा." ते आधार मग व्हेरिफाय केलं जाईल. तर त्यांच्याकडे जी कॉम्प्युटर बेस्ड त्याच्यावरून आधार नंबर वगैरे टाकला, की गव्हर्नमेंटकडे जो डेटा आहे, सगळ्या पॉप्युलेशनचा, त्यात लगेच कळतं, की या व्यक्तीचं नाव काय, रेसिडेन्स कुठला आहे, वय काय वगैरे, वगैरे सगळं व्हेरिफिकेशन. त्यानंतर बघा, मग त्यांना पेमेंट जे द्यायचं आहे, ते पेमेंट फाईल इज अप्रूव्ड. तिसरा टप्पा आहे, की ते पेमेंट जे त्यांना द्यायचं ते अप्रूव्ह केलं जातं, एकदा व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर. तिसरं आणि चौथं आहे, मनी इज सेंड थ्रू डिजिटल पेमेंट सिस्टम. डिजिटल पेमेंट सिस्टम आहे, त्याच्याद्वारे काय होतं, की त्याच्या अकाउंटवरती डायरेक्टली पैसे बँक अकाउंटवरती जाऊन चेक करण्याची गरज नाही, मेसेज येईल. मग बेनिफिशियरी गेट्स क्रेडिट इन बँक अकाउंट आणि त्याचा एक टिंग टॉंग असा एक मेसेज पण. त्या मेसेजमधून त्याला कळेल, अरे गव्हर्नमेंटने आपल्याला एवढे एवढे पैसे पाठवले आपल्या अकाउंटवरती, ते जमा झालेले आहेत. ठीक आहे. तर आयडेंटिफाय, व्हेरिफाय, ट्रान्सफर, रिसीव्ह अँड ट्रॅक हा तो पाथ आहे. कुठून सुरू झालाय? गव्हर्नमेंटपासून बँक अकाउंटपर्यंत. काय आयडेंटिफाय अगोदर त्या पर्सनला आयडेंटिफाय करायचं. मग व्हेरिफाय करायचं त्याच्या आधार कार्ड आणि बँक डिटेल्सना आणि ट्रान्सफर करायचे आणि रिसीव्ह तो करणार आणि ते ट्रॅक पण होणार, की पैसे त्याला पूर्ण पोहोचलेत की नाही अशा पद्धतीने. ठीक आहे. नेक्स्ट. आता एक्झाम्पल्स ऑफ डी स्कीम. कुठल्या-कुठल्या म्हणजे या डी-बी-टीच्या कुठल्या अशा गोष्टी आहेत, कुठले असे पोर्टल्स आहेत, कुठले असे गव्हर्नमेंटचे एक्झाम्पल्स आहेत, की ज्याच्याद्वारे लोकांना पैसे पुरवले जातात. ते बघूया. पहिलं बघा पीएम किसान बघा. फायनान्शियल सपोर्ट टू एलिजिबल फार्मर फॅमिलीज. जे पात्र शेतकरी असतील त्यांच्या कुटुंबांना फायनान्शियल सपोर्ट दिला जातो. बघा साधारणपणे आता आपण ऐकतो साधारणपणे ₹2000 अ, अशा टाईपची त्यांना मदत दिली जाते वगैरे. तुम्ही बघितलं असेल ना ॲटलीस्ट? बघा त्याच्याबद्दल तुम्ही सर्च करू शकता. पीएम किसान योजनेद्वारे ज्या एलिजिबल फार्मर्स आहेत त्यांना ₹2000 अँड आय थिंक पूर्ण वर्षभरात ₹6000 वगैरे काहीतरी मिळतात. सो यू कॅन चेक इट आफ्टरवर्ड्स. स्कॉलरशिप्समधून पण पैसे दिले जातात. मनी कॅन गो डायरेक्टली टू स्टुडंट्स अकाउंट. जे एलिजिबल आहेत त्यांना स्कॉलरशिप सुद्धा त्यांच्या अकाउंटवरती मिळते. पूर्वी कसं व्हायचं, समजा मी जर एखाद्या कॉलेजमध्ये शिकत असेल आणि मला जर स्कॉलरशिप मिळत असेल, एक्झाम्पल सांगतोय, मला मिळत नव्हती स्कॉलरशिप. पण एक्झाम्पल सांगतो, इफ आय वुड बी अ स्टुडंट देअर इन दॅट कॉलेज, सो व्हॉट यूज्ड टू हॅपन? द फंड वॉज बीइंग ट्रान्सफर टू द कॉलेज अकाउंट. मग कॉलेज अकाउंटमध्ये मी तिथे जाऊन चेक करणार, की माझं स्कॉलरशिप आली आहे का? लाईनमध्ये उभं राहायचं, सांगायचं, मग क्लर्क सांगेल, "तुझं नाव आलंय, नाही आलंय" वगैरे, वगैरे किंवा "हा फॉर्म भरून दे" वगैरे. मग तुला आम्ही पैसे देऊ, कॅश पैसे मिळणार. त्यातही अपहार व्हायचाच पैशांचा. म्हणजे पैसे कमी दिले जायचे. बऱ्यापैकी नुकसान व्हायचं मुलांचं. आता स्कॉलरशिप डायरेक्टली त्यांच्या अकाउंटवरती जमा होते. कॉलेजला विचारायची गरज पण नाहीये. आलं लक्षात. मग पेन्शन्स बघा. आता काही लोकं असतात पेन्शन्सधारी असतात बिचारे. सपोर्ट फॉर एल्डरली विडोज अँड पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज अशा लोकांना पेन्शन दिली जाते. कुठल्या-कुठल्या लोकांना? एल्डरली पीपल. म्हातारे लोकं आहेत की नाही, बिचारे जे कमवू नाही शकत वगैरे. विडोज असतात काही विधवा आणि काही पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज. बिचारे काही दिव्यांग लोक असतात की नाही, त्यांना सुद्धा दिव्यांग असल्यामुळं त्यांना सुद्धा काही बेनिफिट गव्हर्नमेंट देत असतं त्यांच्या अकाउंटवरती. मग एल-पी-जी सबसिडी आहे, पहल आहे. बघा सबसिडी लिंक्ड विथ एल-पी-जी अँड बँक अकाउंट्स. एल-पी-जी जो गॅस आपण विकत घेतो की नाही, त्या गॅसमध्ये सबसिडी दिली जाते काही. म्हणजे काही पैसे माफ केले जातात. सुरुवातीला आपण ते पैसे पूर्ण भरतो. त्याच्यानंतर माफ होऊन आलेले जे पैसे परत आपल्या अकाउंटवरती जमा होतात. त्याला सबसिडी म्हणायचं. तर ती सबसिडी सुद्धा आपल्याला या डी-बी-टीमुळं प्राप्त होते. मनरेगा वेजेस. मनरेगा महात्मा गांधी
नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. आता ती चेंज झाली आहे. बेनिफिट्स फॉर सिटिझन्स. आता नागरिकांना काय फायदा मिळतो बघा इथे. हा शेतकरी दिसतोय. ही एक स्टुडंट आहे. त्यातल्या महिला आहे परत आणि हा व्यक्ती त्यांना समजावून सांगतो. राइट? सो व्हॉट चेंजेस फॉर कॉमन पीपल? लोकांसाठी काय बदल होतो? मनी रिचेस द बेनिफिशियरी डायरेक्टली. जो बेनिफिशियरी आहे, जो लाभार्थी आहे त्याला डायरेक्टली पैसे मिळत आहेत. त्यानंतर लेस डिपेंडन्स ऑन एजंट्स अँड मिडलमॅन. मिडलमनची गरज नाहीये. एजंटची गरज नाही. त्यानंतर एस-एम-एस ऑर पासबुक हेल्प्स पीपल कन्फर्म रिसिप्ट. एस-एम-एस येतो लोकांना आणि कन्फर्मेशन मिळतं, की पैसे आलेत की नाही. पासबुकवरती ॲटलीस्ट. बँकेत जाऊन पासबुकवरती एंट्री केली तर लगेच कळतं, पैसे आलेत म्हणून. त्यानंतर बँक अकाउंट्स एन्करेज सेव्हिंग अँड फायनान्शियल इन्क्लुजन. लोकांना सेव्हिंग करायला बँक अकाउंट काय करतात? प्रोत्साहित करतात, की सेव्हिंग करा पैसे. पैसे सेव्ह केले म्हणजे काय? त्यांना इंटरेस्ट रूपाने अधिक पैसे मिळतील, जास्त पैसे मिळतील. अँड फायनान्शियल इन्क्लुजन. कारण या सगळ्या फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज ज्या भारताच्या त्या व्यक्तीचा इन्क्लुजन असलं पाहिजे. त्याचं पण कॉन्ट्रिब्युशन असलं पाहिजे या सगळ्या आर्थिक घडामोडीमध्ये. राइट? त्यानंतर युजफुल फॉर विमेन, स्टुडंट, फार्मर्स, वर्कर्स अँड पेन्शन. या सगळ्यांसाठी ते युजफुल आहे. सुंदर आहे की नाही? स्कीम. आता बेनिफिट्स फॉर गव्हर्नन्स. गव्हर्नन्सला काय फायदा होतो बघा. वाय डी मॅटर्स फॉर यू-पी-एस-सी फाउंडेशन ते बघूया. इम्प्रूव्ह द ट्रान्सपरन्सी. सगळ्यात अगोदर काय? ट्रान्सपरन्सी इम्प्रूव्ह होते. एव्हरी ट्रान्सफर कॅन बी डिजिटली ट्रॅक्ड. डिजिटली आपण त्याला ट्रॅक करू शकतो. त्यानंतर टार्गेट्स जेन्युइन बेनिफिशरीज अँड हेल्प्स रिमूव्ह डुप्लिकेट्स अँड फेक रेकॉर्ड्स. जो जेन्युइन आहे, जो सत्य, जो करेक्ट आहे, त्याच व्यक्तीला पैसे मिळाले पाहिजे. फेक अकाउंट्स वगैरे कॅन्सल होतील. कारण फेक अकाउंटचं काही कामच नाहीये. डिजिटली डायरेक्टली जर माझ्या अकाउंटवरती येत आहेत, तर दुसऱ्या व्यक्तीने कितीही प्रयत्न केला तर त्याला पैसे कसे मिळतील? फेक अकाउंट्स बंद होतील. फेक रेकॉर्ड्स बंद. त्यानंतर सपोर्ट बेटर मॉनिटरिंग ऑफ वेलफेअर स्कीम्स. वेलफेअर स्कीम्स या व्यवस्थित काम करतायत हे मॉनिटर करायला सोपं जातं. त्यानंतर कॅन सेव्ह पब्लिक मनी बाय रिड्युसिंग लिकेजेस. लिकेजेस कमी झाले म्हणजे काय होईल? लोकांचा पैसा, पब्लिक मनी, सरकारी पैसा, जो खास लोकांसाठी आहे, वेलफेअर ऑफ द पीपलसाठी आहे, पब्लिक मनी, तर तो सेव्ह केला जातो. राइट? त्यानंतर कोर गव्हर्नन्स व्हॅल्यूज आहेत बघा. एफिशियन्सी प्लस ट्रान्सपरन्सी प्लस अकाउंटेबिलिटी. ह्या व्हॅल्यूज अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. त्यासाठी गव्हर्नन्सचे कोर व्हॅल्यूज आहेत त्या. अत्यंत महत्त्वाच्या व्हॅल्यूज आहेत. कुठल्या? एफिशियन्सी, ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी. ओके? दॅट्स मोर. नाउ डीबीटी इन नंबर्स. पटापट बघूया. अ क्विक स्केल चेक. 320 डीबीटी स्कीम लिस्टेड ऑन डीबीटी भारत. डीबीटी भारत या साईटवर जर तुम्ही बघितलं, तर तुम्हाला 320 अशा स्कीम्स आहेत, ज्या डीबीटी आधारित आहेत. 320 विविध स्कीम्सद्वारे पैसे लोकांच्या अकाउंटमध्ये जात असतात. त्यानंतर 56 मिनिस्ट्रीज और डिपार्टमेंट्स कनेक्टेड आहेत. या डीबीटी स्कीमशी रिलेटेड किती आहेत कनेक्टेड? 56 मिनिस्ट्रीज आहेत किंवा डिपार्टमेंट्स वेगवेगळे. मोठा आकडा आहे. मग 189 crore transactions in financial year 2026 to 27 shown on portal. पोर्टलवरती जर आपण बघितलं तर 189 करोड एवढे ट्रान्सफर्स झालेत बघा. दिस इज अ ह्यूज नंबर. ओके. रुपीज 1.71 लाख crore फंड्स ट्रान्सफर्ड इन फायनान्शियल इयर 2026-27 शोन ऑन पोर्टल. पोर्टलवरती जर तुम्ही जाऊन चेक केलं तर तुम्हाला या इयरमध्ये, या फायनान्शियल इयरमध्ये 1.71 लाख करोड रुपयांचं ट्रान्सफर झालेलं दिसेल. सो व्हॉट अ ह्यूज अमाउंट हॅज बीन ट्रान्सफर्ड ना. व्हेरी गुड. नेक्स्ट. आता इम्पॉर्टंट डीबीटी टर्म्स. टर्म्स कुठल्या आहेत बघा इम्पॉर्टंट. काही शब्द आहेत महत्त्वाचे. बेनिफिशियरी कोण असतो? ज्याला बेनिफिट मिळतो, लाभार्थी. दॅट इज कॉल्ड एज बेनिफिशियरी. द एलिजिबल पर्सन हू रिसीव्हज द बेनिफिट. सबसिडी. गव्हर्नमेंट सपोर्ट टू मेक समथिंग चीपर ऑर अफोर्डेबल. लोकांना अफोर्डेबल जावं, चीपर जावं, स्वस्त जावं, एखादी वस्तू, एखादी सेवा, त्यासाठी गव्हर्नमेंट तिथे काय करत असतं? काही पैसे कमी करत असतं. सपोर्ट करत असतं त्याला, की लोकांना ते कमी किमतीत मिळावं यासाठी. त्याला म्हणायचं सबसिडी. देन लिकेज. हा खतरनाक शब्द आहे बघा. बेनिफिट लॉस्ट बिफोर रिचिंग द राइट पर्सन. योग्य पर्सनच्या हातात बेनिफिट जाण्याच्या अगोदर लॉस हरवला जातो. त्या व्यक्तीला मिळत नाहीत. ते लिकेज होतं कुठेतरी. मग आधार सीडिंग. लिंकिंग आधार विथ बँक अकाउंट फॉर डीबीटी यूज. तुमचं बँकेत अकाउंट आहे, पण आधार त्याला तुम्ही कनेक्ट केलेलं नाही, जोडलेलं नाही, म्हणजेच आधार सीडिंग केलेलं नाही.
अर्थ असा होतो, की तुम्हाला तो बेनिफिट मिळणारच नाही. कारण तुमचा आधारवरती व्हेरिफायच होणार नाही. व्हेरिफाय जरी झालं तर ते अकाउंटला जोडलेलं नाही. त्यामुळे तो पर्टिक्युलर आधार आणि ते अकाउंट हे एकाच व्यक्तीचं हे कळणार कसं? त्यासाठी वारंवार आपल्याला सांगितलं जातं, के-वाय-सी जमा करा बँक अकाउंटचे वगैरे. बँकेत जाऊन आपण आपल्या के-वाय-सी भरायची असं फॉर्म, आपला आधार नंबर वगैरे, वगैरे इथे भरायचा. जेणेकरून त्यांना कनेक्ट करायला सोपं जातं. राइट? त्यानंतर फायनान्शियल इन्क्लुजन काय असतं बघा, ब्रिंगिंग पीपल इंटू फॉर्मल बँकिंग सर्व्हिसेस. फॉर्मल बँकिंग सर्व्हिसेस म्हणजे काय? थोडक्यात मी बँकेत जाऊन अकाउंट उघडलं माझं. म्हणजे बँकिंग सर्व्हिस मी घ्यायला सुरुवात केली. पैसे डिपॉझिट करणे, विथड्रॉ करणे. दॅट मीन्स आय एम इन्क्लुडेड इन द फायनान्शियल सिस्टम. सो दॅट इज माय फायनान्शियल इन्क्लुजन. ओके? कळालं असेल. नेक्स्ट. नाऊ चॅलेंजेस अँड सेफगार्ड्स. डीबीटी इज युजफुल बट मस्ट बी फेअर. फेअर असणं गरजेचं आहे. कसं? सम पीपल मे नॉट हॅव इझी बँक ॲक्सेस ऑर इंटरनेट कनेक्टिव्हिटी. आता काही लोकं असतात, त्यांचं रेसिडेन्स रिमोट एरियाजमध्ये असतो, जिथे बँक्स वगैरे नसतात. त्या बँकेत जावं, तिथे जाऊन अकाउंट उघडावं किंवा अकाउंट उघडलं ठीक आहे, मोबाईलला आमच्याकडे रेंजच येत नाही, इंटरनेट सुविधा नसते. थोडासा प्रॉब्लेमॅटिक इश्यू असतो इंटरनेट कनेक्टिव्हिटी वगैरे. Aadhaar bank errors can delay benefits. Digital literacy is needed, especially in rural areas. डिजिटल लिटरसी म्हणजे मोबाईल कसा हँडल करायचा, अकाउंट कसं उघडायचं, त्यात कसं चेक करायचं. तर ही लिटरसी बऱ्याच लोकांना नाहीये. डिजिटल लिटरसी दॅट दॅट इज अ प्रॉब्लेम हिअर. ओके, इट हॅज टू बी नीडेड एस्पेशली इन रुरल एरिया. देन प्रायव्हसी अँड डेटा प्रोटेक्शन मस्ट बी रिस्पेक्टेड. आता एवढ्या सगळ्या लोकांचा जो डेटा आहे लीक होऊ शकतो. लोकांना कळत नाही ना आपण कसं वगैरे काय. तर ती प्रायव्हसी सुद्धा तिथे मेंटेन केली गेली पाहिजे. स्ट्रॉंग ग्रीव्हन्स रिड्रेसल इज इम्पॉर्टंट व्हेन पेमेंट्स फेल. जर पेमेंट फेल झालं, नाही आले माझ्या अकाउंटवरती पैसे, तो व्यक्ती जर म्हणाला, तर त्यासाठी एक स्ट्रॉंग सिस्टीम असली पाहिजे गव्हर्नमेंटची, की पटकन सॉल्व्ह करेल प्रॉब्लेम आणि माझ्या अकाउंटवरती पैसे बरोबर येतील. तर एक स्ट्रॉंग ग्रीव्हन्स रिड्रेसल. ग्रीव्हन्स म्हणजे लोकांचे जे काही दुःख असतील, दुःख म्हणजे काय इथे थोडक्यात मला सेवा नाही मिळाली, म्हणून मी दुःखी झालोय. मी गव्हर्नमेंटकडे तक्रार केली. तर अशी एक स्ट्रॉंग सिस्टम हवी, की जिने मला मदत करायला पाहिजे. मला माझा जो बेनिफिट आहे तो मिळण्यासाठी. सो स्ट्रॉंग ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टम हॅज टू बी देअर. ओके. बॅलन्स्ड यू-पी-एस-सी आन्सर विल बी बेनिफिट्स प्लस चॅलेंज प्लस सोल्युशन. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मेन्शन कराव्या लागतील. त्यावेळी आपला आन्सर कसा असणार आहे? अगदी परफेक्ट. यू-पी-एस-सीला अपेक्षित असलेलं असेल ते. राइट? आता मिनी केस स्टडी बघूया. एक छोटीशी केस स्टडी बघूया. स्कॉलरशिप थ्रू डीबीटी. अ स्टुडंट इज सिलेक्टेड फॉर स्कॉलरशिप. एक स्टुडंट आहे. स्कॉलरशिपसाठी ती सिलेक्ट झालेली आहे. हर बँक अकाउंट इज लिंक्ड करेक्टली. The government sends money directly to her account and she gets an SMS. आता तिला SMS आलेला आहे. थिंक काय? हू इज द बेनिफिशियरी? ही गर्ल. करेक्ट? व्हॉट प्रॉब्लेम डज डीबीटी रिड्यूस हिअर? तर डीबीटी काय करू शकतो? प्रॉब्लेम इथं कसा रिड्यूस करू शकतो? डायरेक्टली तिच्या अकाउंटवर गेल्यामुळं मधले लिकेजेस वगैरे आणि डिले वगैरे कॅन्सल करणार. त्यानंतर विच पार्ट ऑफ जॅम इज विजिबल इन दिस एक्झाम्पल? जॅमचा कुठला पार्ट दिसतोय? बघा, मोबाईल आहे. बरोबर आहे. आणि आधार आहे आणि जे सुद्धा आहेच ना, जनधन योजना म्हणून जे काही केलेलं असतं. तर त्याद्वारे पण तिचं अकाउंट जर नसेल तर हां, ते अकाउंट तर काढावं लागेल पोस्टामध्ये वगैरे, वगैरे. त्यानंतर ए आणि एम हे दोन्ही पण आवश्यक आहेत. आधार लिंकिंग आणि मोबाईल, ज्याद्वारे तिला मेसेज येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे इन्क्लुडेड आहेत. व्हॉट शुड शी डू इफ मनी इज नॉट क्रेडिटेड? शी शुड डायरेक्टली कंप्लेन, लॉज अ कंप्लेंट टू द ऑथॉरिटी. जी काही ऑथॉरिटी तिची असेल, जिथे ती शिक्षण घेते, तिथे तिने तक्रार नोंदवली पाहिजे. मला माझ्या अकाउंटवर पैसे आलेले नाहीत. म्हणजे ते वरती तो मेसेज एकदा गेला, की आपोआपच त्याचं रिड्रेसल होईल आणि हळू का होईना तिला ते पैसे मिळतील. क्विक रिव्हिजन बघूया. 5 पॉइंट्स टू रिमेंबर. डीबीटी मीन्स डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ बेनिफिट्स ऑर सबसिडीज टू बँक अकाउंट. हे आपल्याला कळालंय. त्यानंतर इट युजेस जॅम, जनधन, आधार, मोबाईल. त्यानंतर इट इम्प्रूव्स ट्रान्सपरन्सी अँड रिड्युसेस द लिकेजेस. ओके. देन आफ्टर दॅट कॉमन एक्झाम्पल इज पीएम किसान, स्कॉलरशिप, पेन्शन, एलपीजी सबसिडी, मनरेगा, वेजेस. ओके. ह्या सगळ्या त्याचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर आहे गुड गव्हर्नन्स नीड इन्क्लुजन, प्रायव्हसी अँड ग्रीव्हन्स सपोर्ट. ग्रीव्हन्स सपोर्ट सिस्टम असायला पाहिजे. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
सगळं आपण ह्याच्यामध्ये बघितलं अँड आय थिंक आय होप यू माइट हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल. ओके. तरी पण तुम्ही ह्या स्कीमला थोडंसं तुमच्या अँगलने सुद्धा थोडंसं बघा, सर्च करा. इंटरनेटवरती सगळी माहिती उपलब्ध असते आणि याचं सुंदर उत्तर कसं तयार होऊ शकतं यासाठी विचार करायचा. ओके. आतापासून थोडं-थोडं विचार करा. तुम्हाला यू-पी-एस-सीचे आन्सर्स लिहिताना अत्यंत याचा फायदा जबरदस्त होणार आहे. थँक